नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मजेत ना? खूप मजेतच असाल. तर आज आहे आमच्या मुलांची म्हणजे MSCITच्या मुलांची परीक्षा आणि परीक्षा आहे तर मी घरातलीच कामं करत बसलेली आहे. पण मी जे क्लास आहे ना तो क्लास काही मी स्वच्छ केलेला नाही आहे, कारण आहे पेपर. आता 11:30 वाजता पेपर आहे आणि माझं अजून काहीच काम झालेलं नाही आहे. घरात बघू शकता, रात्री जे फॉर्मॅट मारलं ना तसंच पसारा पडलेला आहे. बघू शकता तुम्ही, चेअर कुठे काय कुठे सगळं तसंच लावलेलं आहे. तर आता ना मला हे स्वच्छ करून घ्यायचं आहे. आज मी दरवाजा सुद्धा उघडलेला नव्हता, कारण की विद्यार्थी येतात ना मग त्रास देतात, त्याच्यामुळे जुने विद्यार्थी. तर आता मी झाडून काढते, स्वच्छ करते, कारण की पूर्ण रात्री जे फॉर्मॅट मारलं ना मी तसाच पसारा जसा होता ना तसाच पसारा आहे. तर मी आता हा पसारा आवरून घेते. आता एक्झाम परीक्षा घेताना पूर्ण काळजीपूर्वक परीक्षा घ्यावी लागते, कारण की काल रात्री सेटअप मारलं, त्याच्यानंतर आम्ही मॉक टेस्ट सोडवली. त्याच्यानंतर प्रत्येक कम्प्युटरला ना आम्हाला कॅमेरा अटॅच करावा लागतो. बघा, प्रत्येकाला कॅमेरा आहे. आता हे सगळं व्यवस्थित लावलं की मग मी हे कॅमेरे व्यवस्थित ठेवणार आहे. तर बघा, प्रत्येक कम्प्युटरला ना कॅमेरा लावलेला आहे, तुम्ही बघा. आणि खूप काळजीपूर्वक करावं लागतं. खूप टफ असते ही एक्झाम. असं मध्ये साधं सुद्धा काही काम नसते. लोकांना वाटते काय आहे, काही नसते, तसं काहीच नसतं. बघा, इथे पण सगळे कॅमेरे लागलेले आहेत आणि शिवाय मोठा कॅमेरा पण इथे लावलेला असतो. तर हे बघा, इथे तुम्हाला मोठा कॅमेरा दिसेल. हा पूर्ण जी रूम आहे ना पूर्ण रूम कॅच करतो. तर पूर्ण घर झाडून काढावं लागेल. तर काही गोष्टी नाही केली तर आता 11:30ला पेपर आहे, त्याच्यामुळे ही रूम मला पूर्ण झाडून टाकावी लागत आहे आता. नाही तर बघा, आता सगळं स्वच्छ करून झालं, झाडून पण झालेलं आहे आणि मी अशा प्रकारची चेअर पण लावून दिलेली आहे. आता वेळ आहे, अजून 10:30 वाजलेले आहे, 9:45 झालेले आहे. 11:30 रिपोर्टिंग टाइम आहे आणि नंतर मग मुलं येतील, त्यांच्या तब्येती वगैरे त्यांना व्यवस्थित ठेवावं लागेल. तर ही आपली कम्प्युटरची रूम आहे आणि आता एक्झामची तयारी सुरू होणार आहे. तर हा आता मी सर्वर असतो ज्याच्यावर आम्ही एक्झाम घेतो, हा झाडूचे ठेवला मी उचलून घेते. तर हा आता एक्झामचा सर्वर आहे, त्यामध्ये आम्ही सगळ्या पिशी लावलेल्या आहेत, सगळे पिशी एक्झाम होणार आहे. तर असं झालं आपलं सेटअप. अशा प्रकारे मी मारलेला सेटअप तिथे व्यवस्थित. आणि जर माझा जो सेटअप आहे तो सेटअप मला कसा वाटला आणि माझ्या मुलांना तुम्ही शुभेच्छा द्या एक्झामला, परीक्षेला. आणि कसं तुम्हाला माझा ब्लॉग आवडला की नाही आवडला तर मला कमेंट करून सांगा. चला, तर मला बाय.